ची कामगिरी। मालेगाव छावणी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची दमदार कामगिरी। मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीत मंदिरातील मूर्ती चोरी करणारा अट्टल गुन्हेगाराला अटक। मुद्देमालासह अवघ्या 2 तासात आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश। माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती मालेगाव तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री दीपक जाधव यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, 67 किशोर साळवे, 2086 शरद भुसनर व 1178 देसले, पोलीस शिपाई 2705 कैलास चौतमले, 2659 राठोड तसेच पोलीस शिपाई 1934 सचिन पवार यांनी दिनांक 23/1/2025 रोजी गुन्हे रजिस्टर नंबर 32/2025 BNS कलम 305D व 332/4 प्रमाणे गुन्हा दाखल करत 74,000 रुपये किमतीची मंदिरातील पंचधातूची मूर्ती तसेच चांदीची फुले, मूर्ती ठेवण्याचे सिंहासन ही चोरी झाल्याची चेतन वर्धमान बडजादे राहणार वीर सावरकर नगर गाडिया भवनाच्या पाठीमागे यांनी फिर्याद दिली होती। नमूद गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळावरील CCTV फुटेजची बारकाईने पाहणी करून तसेच विश्वसनीय बातमीदारामार्फत आरोपीची ओळख पटवून त्याबाबत खात्रीदायक माहिती प्राप्त करण्यात आल्याने अवघ्या 2 तासात नमूद गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी 11,000 खोली मालदा शिवार भागात असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकास प्राप्त झाली। त्यावरून गुन्हे प्रकटीकरण पथकाने संशयित इसमास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने संशयित इसम नामे रहिमान खान शेख खान उर्फ समीर गोल्डन, वय वर्ष 23, 11,000 खोली मालदा शिवार, बिल्डिंग नंबर 26 मालेगाव या सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। अटक दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने आज आरोपीने गुन्ह्यात 74,000 रुपये किमतीची मंदिरातील पंचधातूची मूर्ती तसेच चांदीची फुले, मूर्ती ठेवण्याचे सिंहासन हस्तगत करण्यात आले आहे। सदर गुन्ह्याचा तपास चालू असून सदरचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे हे करीत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, मालेगाव। नमस्कार, मी सूरज भाऊसाहेब गुंजाळ, मालेगाव कॅम्प SDPO। आज छावणी पोलीस स्टेशनने जे मंदिर चोरीचं डिटेक्शन केलं आहे त्या संदर्भात आपण पत्रकार परिषद घेत आहोत। आज सकाळी आपल्याला 7:30 वाजताच्या सुमारास बातमी कळाली की सटाणा नाकावरती जी गाडिया भवनच्या पाठीमागे